मंडळी, सर्वप्रथम तर तुम्हा सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत स्वातंत्र्य होऊन आता 79 वर्ष पूर्ण झाली आहे. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वीचा भारत पाहिला अशी खूप कमी लोक आज घडीला आपल्या आजूबाजूला असतील. आज आपण भारतात राहतो आणि आपल्या आजूबाजूला जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, पोलीस स्टेशन, न्यायालय, सरकारी शाळा, हॉस्पिटल आणि हजारो कर्मचाऱ्यांची यंत्रणा आपण पाहतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी म्हणजेच ब्रिटिशांच्या काळात देशाचा कारभार नेमका कसा चालायचा? लंडन मध्ये बसलेले इंग्रज अधिकारी भारतातल्या एखाद्या छोट्याशा गावात काय चालतंय हे कसं काय जाणून घेत होते? भारतातला शेतकरी किती कर देणार हे कोण ठरवत होतं? गावात कायदा सुव्यवस्था कोण राखत होतं? भारतीयांना सरकारी नोकऱ्या मिळत होत्या का? भारतीय लोक फक्त प्रजा होते की ब्रिटिश प्रशासनात आपल्या नोकऱ्याही मिळवत होते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोजकेच इंग्रज अधिकारी लाखो करोडो भारतीयांवर एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने नियंत्रण कसं काय ठेवत होते? याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, ब्रिटिशांनी काय भारतावर एक दिवसात राज्य मिळवलेलं नाही. सुरुवातीला त्यांची ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्यासाठी म्हणून भारतात आली, पण नंतर त्यांनी व्यापारातून राजकारणात प्रवेश केला आणि हळूहळू त्या कंपनीने भारतातील मोठ्या प्रदेशांवर नियंत्रण मिळवलं. 1757च्या प्लॅसीच्या लढाईनंतर कंपनीची राजकीय ताकद वाढली आणि 1765 मध्ये बंगालच्या दिवाणी अधिकारामुळे महसूल गोळा करण्याचा अधिकार कंपनीकडे आला. म्हणजे भारतावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रक्रियेत सर्वात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे महसूल आणि प्रशासन आपल्या हातात घेणं. तेव्हापासून मग भारत नावाला देश होता, पण सगळे अधिकारी या कंपनीच्या ताब्यात गेले होते आणि त्यामुळेच आपल्या लोकांमधील असंतोष वाढत गेला आणि 1857 ला पहिला उठाव झाला. त्या उठावानंतर संपूर्ण व्यवस्था बदलली. 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील कारभार संपला आणि ब्रिटिश क्राऊनने भारताचा कारभार थेट आपल्या हातात घेतला. म्हणजेच भारताचे निर्णय थेट ब्रिटनमधून घेतले जाऊ लागले. या काळात ब्रिटिशांनी भारतीय प्रशासनाला एक चांगला आणि शिस्तबद्ध स्वरूप दिलं होतं. ब्रिटनमध्ये भारतासाठी सेक्युरिटी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद होतं. भारतात त्याचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणजे व्हॉइसरॉय, म्हणजेच वर लंडन, त्याखाली भारतातील व्हॉइसरॉयचं सरकार आणि त्याखालील प्रांत, विभाग, जिल्हे, तालुके आणि शेवटी गावं अशी एक प्रचंड मोठी प्रशासकीय साखळी तयार करण्यात आली होती. आता ही साखळी समजून घेऊया. भारताची विभागणी वेगळ्या प्रांतामध्ये करण्यात आली होती. बॉम्बे प्रेसिडेंट, बंगाल प्रेसिडेंट, मद्रास प्रेसिडेंट आणि मोठ्या प्रशासकीय विभागांमध्ये ब्रिटिश अधिकारी काम करायचे. प्रांताच्या खाली डिव्हिजन म्हणजे विभाग आणि त्याचा प्रमुख कमिशनर, त्याखाली डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आणि इथे येतो ब्रिटिश प्रशासनाचा सर्वात महत्वाचा अधिकारी म्हणजे कलेक्टर. आज आपण जिल्हाधिकारी म्हणतो तो कलेक्टर. ब्रिटिश काळात कलेक्टरचं मूळ काम होतं महसूल गोळा करणं, म्हणून त्याला कलेक्टर म्हटलं जात होतं. पण कालांतराने त्याच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आल्या. जमीन महसूल, जिल्ह्याचं प्रशासन, कायदा सुव्यवस्था, दुष्काळ किंवा आपत्तीच्या काळातील व्यवस्था, सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी अशा अनेक गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आल्या. अनेक ठिकाणी त्याच व्यक्तीकडे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून न्यायनिवाड्याचे अधिकारही दिले जात होते. पण आता प्रश्न असा आहे की एक इंग्रज कलेक्टरला आपल्या जिल्ह्यातील हजारो गावांमध्ये काय चाललंय हे कसं कळणार? त्याचं उत्तर होतं भारतीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन. गाव पातळीवर पाटील, पटवारी, कुलकर्णी, पोलीस पाटील यांच्यासारख्या स्थानिक यंत्रणांचा वापर इंग्रज करत होते. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पदांची नावं, अधिकारी वेगवेगळे होते, पण जमीन, महसूल, लोकसंख्या आणि स्थानिक परिस्थितीची माहिती वरच्यावर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही स्थानिक यंत्रणा करत असे. म्हणजे प्रत्येक गावात इंग्रज बसलेला नव्हता. एका छोट्या गावातील शेतकऱ्याची जमीन, त्याच्यावरचा महसूल, गावातील वाद आधी स्थानिक अधिकाऱ्याकडे जाई, तिथून तहसील आणि मग जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचायचा. आता येतो एक महत्वाचा प्रश्न. इंग्रजांच्या काळात भारतीय लोकांना सरकारी नोकऱ्या मिळत होत्या का? तर हो, मोठ्या प्रमाणावर मिळत होत्या. पण सर्वोच्च पदांवर मात्र ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. ब्रिटिश काळातील सर्वोच्च प्रतिष्ठित प्रशासकीय सेवा म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस आणि
ICS या सेवेतले अधिकारी पुढे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय पदांवर काम करायचे. भारतीयांना या सेवेत प्रवेशाची परवानगी होती, पण ही परीक्षा लंडनमध्ये होत असल्याने आणि अनेक व्यावहारिक अडचणी असल्याने भारतीयांसाठी ती अत्यंत कठीण होती. तरीही सत्येंद्रनाथ टागोर 1863 मध्ये ICS मध्ये प्रवेश मिळवणारे पहिले भारतीय ठरले. पण भारतातील सरकारी यंत्रणा फक्त ICS अधिकाऱ्यांनी चालत नव्हती. हजारो भारतीय कारकून, महसूल कर्मचारी, शिक्षक, पोलीस, पोस्ट ऑफिस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी आणि इतर सरकारी पदांवर काम करत होते. म्हणजे ब्रिटिश प्रशासनाची एक महत्वाची रणनीती अशी होती की सर्वोच्च सत्ता आणि निर्णय आपल्याच हातात ठेवायचे आणि खालील पातळीवर भारतीय मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर करायचा. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ब्रिटिश भारतीय सैन्य. ब्रिटिशांच्या सैन्यात मोठ्या संख्येनं भारतीय सैनिक होते. मात्र सर्वोच्च कमांडिंग आणि अधिकारी पदांवर ब्रिटिशांचंच वर्चस्व होतं. म्हणजे साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या सैन्यांविरुद्ध आपलेच सैनिक वापरले जायचे. कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा इंग्रजांनी चोख ठेवली होती. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांना एक गोष्ट तर कळाली होती की भारतावर राज्य टिकवायचं असेल तर मजबूत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असत आणि त्यांच्या खाली पोलीस ठाणे, अधिकारी आणि शिपायांची यंत्रणा होती. आजच्या पोलीस स्टेशन सारखीच अनेक ठिकाणी ठाण्यांची रचना होती. स्थानिक पातळीवर भारतीय अधिकारी आणि कर्मचारी काम करत होते. पण ब्रिटिश काळातील पोलीस यंत्रणेचा उद्देश फक्त सामान्य गुन्हेगारी रोखणं नव्हता, तर ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव, आंदोलन, क्रांतिकारकांची हालचाल आणि राजकीय विरोध यावर नियंत्रण ठेवणं असा होता. न्यायव्यवस्थेची ही मोठी रचना ब्रिटिशांनी उभी केली होती. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि त्यापुढे ब्रिटनमधील प्रिव्ही काउन्सिल पर्यंत अपीलची व्यवस्था होती. भारतीय दंड संहितेचा म्हणजे IPCचा कायदा 1860 मध्ये तयार झाला आणि पुढे लागू झाला. पुरावे, फौजदारी प्रक्रिया, करार आणि इतर अनेक विषयांसाठी लिखित कायदे तयार झाले. यामुळे भारतात एक संघ कायदेशीर चौकट तयार होण्यास मदत झाली. पण आता दुसरी बाजू ही आहे. ब्रिटिशांनी कायदे फक्त नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी वापरले नाहीत. ब्रिटिश राजवटीला धोका निर्माण करणाऱ्या राजकीय आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी या कायद्यांचाही कठोर वापर केला जात होता. रॉलेट ऍक्ट सारख्या कायद्यांनी ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीचा चेहरा अधिक स्पष्ट केला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही ब्रिटिश प्रशासनाची भाषा असली तरी त्यामागे सत्तेचं संरक्षण हा मोठा उद्देश होता. त्यासोबतच शिक्षणाचंही असंच होतं. ब्रिटिश काळात अनेक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं उभं राहिली. 1857 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास विद्यापीठाची स्थापना झाली. इंग्रजी शिक्षणामुळे वकील, शिक्षक, पत्रकार असा नवीन शिक्षित वर्ग तयार झाला आणि विशेष म्हणजे पुढे याच शिक्षित भारतीय वर्गातून भारतीय राष्ट्रवादाची मोठी चळवळ उभी राहिली. आता या संपूर्ण व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग पैसा. कारण प्रशासन चालवण्यासाठी लागतो तो म्हणजे पैसा. आणि ब्रिटिश भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा मोठा आधार होता जमीन महसूल, वेगवेगळ्या प्रदेशांमधलं परमनंट सेटलमेंट, रयतवारी आणि महालवारी अशा महसूल पद्धती लागू केलेल्या होत्या. शेतकऱ्यांकडून जमीन महसूल घेतला जात होता. अनेक वेळा शेतकऱ्यांवर हा महसूल भरण्यासाठी दबाव असायचा. त्यामुळे कर्जबाजारीपणा, सावकारांवरील अवलंबित्व, दुष्काळ, बाजारभाव यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम व्हायचा. त्यामुळेच ब्रिटिश प्रशासन शिस्तबद्ध होतं असं म्हणू शकतो. पण ते लोकांच्या कल्याणासाठी कमी आणि त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी जास्त काम करत होतं. त्यातल्या त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण भारत थेट ब्रिटिशांच्या ताब्यात नव्हता. अनेक संस्थानं होती. तिथे महाराजे, नवाब आणि इतर स्थानिक शासक राज्य करत होते. पण त्यांच्या राजकीय आणि परराष्ट्र व्यवहारांवर ब्रिटिशांची मोठी पकड होती. त्यामुळे ब्रिटिश भारत म्हणजे थेट ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश आणि त्यांच्या अधीन असलेली संस्थानं असा मोठा राजकीय परिसर होता. आणि मग हळूहळू भारतीयांमध्ये प्रश्न निर्माण झाला, आपल्या देशाचा कारभार दुसऱ्या देशातील लोकांनी का चालवावा? भारतीयांना स्वतःच्या देशाची सत्ता का मिळू नये? याच प्रश्नातून भारतीय संघटना, पत्रकारिता, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रवादी चळवळ वाढू लागल्या. ब्रिटिशांनी उभी केलेली नोकरशाही जितकी मजबूत होती, तितकाच त्या व्यवस्थेविरुद्ध भारतीयांचा असंतोषही वाढत गेला. भारतीय सरकारी कार्यालयांमध्ये काम करत होते.
न्यायालयीन वकीलही काम करत होते, शाळा कॉलेजमध्ये शिकत होते, रेल्वेत प्रवास करत होते, वर्तमानपत्र वाचत होते आणि याच नव्या व्यवस्थेतून त्यांना ब्रिटिश सत्तेची ताकद आणि तिच्या मर्यादा दोन्ही समजू लागल्या. म्हणून ब्रिटिश राजवटीचा इतिहास हा फक्त इंग्रजांनी भारताला लुटलं किंवा इंग्रजांनी भारतात आधुनिक व्यवस्था आणली एवढा 2 वाक्यात संपत नाही. खरं चित्र खूप गुंतागुंतीचं आहे. ब्रिटिशांनी भारतात चांगलं प्रशासन उभं केलं होतं, जिल्हाधिकारी व्यवस्था मजबूत केली होती, महसूल यंत्रणा तयार केली होती, पोलीस आणि न्यायालयाची चौकट उभी केली होती, रेल्वे, पोस्ट, टेलिग्राफचं जाळं निर्माण केलं होतं, शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय संस्था उभारल्या होत्या. या सुविधांच्या नंतर स्वतंत्र भारतानेही मोठ्या प्रमाणात याचा वापर केला. पण त्याच वेळी या व्यवस्थेचा अंतिम मालक भारतीय जनता नव्हती. अंतिम सत्ता ब्रिटिशांकडेच होती. महसूल भारतातून गोळा होत होता, प्रशासन त्या महसुलातून चालत होतं आणि सगळी व्यवस्था ग्रेट ब्रिटनसाठी काम करत होती. आता फरक एवढाच आहे की त्या काळात या यंत्रणेच्या वर लंडन होतं. आज तिच्या सर्वात वर भारताचं संविधान आहे. तर असा एकूण आपल्या भारत देशाचा गेल्या 3 शतकांचा प्रवास झालाय. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला आणि इंग्रजांनी उभ्या केलेल्या व्यवस्था कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अन्य प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.